अकोला जिल्हा पोलीस भरती 2026 मध्ये वर्तुळाच्या परिघावरच 2 प्रश्न आले होते. हा एक प्रश्न होता, आणखी एक दुसरा प्रश्न होता. दोन्ही प्रश्न आपण डिस्कस करू. बघा, हा आधी एक प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ दिला 88 चौरस सेंटीमीटर. विचारलं वर्तुळाचा व्यास किती असेल. तर व्यास काय असते, हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. सुरुवातीला आपल्याला परिघावरून त्रिज्या काढावं लागेल. तर बघा, वर्तुळाचा परिघाचं सूत्र आहे 2 पाय r. परिघाची किंमत दिली आपल्याला 88. तर 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला r म्हणजे काय होणार, आपली त्रिज्या. बघा 7 भागेला इकडे आल्यानंतर गुणिला, तर 88 गुणिला 7. 2 गुणिला 22 इथे आहे, गुणिला इकडे आल्यानंतर काय होणार, भागेला. तर 2 गुणिला 22 बरोबर निघेल आपली त्रिज्या. तर बघा 22 दोन्ही 44 होता, 44 दोन्ही किती होतात 88. तर 2 गुणिला 7 म्हटलं तर 14. 14 काय आली आपली बेटा, त्रिज्या. त्रिज्येची किंमत आली आपली 14. आता आपल्याला विचारलं तर त्रिज्या नाही, आपल्याला विचारलं व्यास सांगा किती. तर व्यास हा जो काही असतो, हा काय असतो, त्रिज्या जे काही असेल त्या त्रिज्येच्या डबल असतो, म्हणजे दुप्पट असतो. तर त्रिज्येची किंमत आली 14. 14 गुणिला जर 2 म्हटलं तर किती येणार, व्यासची किंमत येणार 28 मीटर. तर व्यास किती आहे, 28 मीटर. आणखी एक प्रश्न आहे बघा, 84 मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण घ्यायचं आहे म्हणते. बघा, हे 84 मीटरचं एक मैदान आहे. हा बघा, या मैदानाची त्रिज्या आहे 84 सेंटीमीटर, म्हणजे आर ची किंमत दिली आपल्याला 84. आता आपल्याला इथे तिहेरी कुंपण घ्यायचं आहे. कुंपण कुठे घेणार बेटा, तर कुंपण घेणार ह्या साईडने, बरोबर. आता आपल्याला तिहेरी कुंपण घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला साईडने म्हणजे याचं काय काढावं लागतं, परिघ. साईडचं अंतर काढायचं आहे आपल्याला, काय काढावं लागेल, परिघ. परिघाचं सूत्र सांगितलं आता 2 पाय r. तर 2 गुणिला पायची किंमत 22/7, r ची किंमत किती आहे इथे 84. तर बघा, भाग द्या. 7 ने जर 84 ला भाग दिला तर 12 आहे, तर 12 दोन्ही झाले 24 गुणिला आपल्याला 22 करावं लागेल. तर बघा, 24 दोन्ही किती होतात 48, हातचे आले 4. परत 24 दोन्ही 48 आणि 4 किती होतात 52. म्हणजे हा जो काही एक फेरा दिसत आहे आपल्याला, हा एक फेरा, हा किती मीटरचा आला आपला, हा एक फेरा आला सर. हा एक फेऱ्याची किंमत किती आली आपली 528. आता आपल्याला असे किती फेरे मारायचे, याच्यात किती तिहेरी कुंपण घ्यायचा, किती फेरे घ्यायचे, तिहेरी म्हणजे 3 फेरे घ्यायचे आहेत. म्हणजे 528 गुणिला करून घ्या 3. तर 8 त्रिक 24, 4 हातचे आले 2. 3 दोन्ही 6, 6 2 8 आणि 3 5 15. म्हणजे किती मीटरचा तार लागत होता आपल्याला, 1584 मीटरचा तार लागत होता. 1584 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चलो.